Welcome students. Let's continue the essay on saying please by A.G. Gardiner. See the page number 15, second paragraph. This does not mean that the damages are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt. पहा यामध्ये कायद्याने अशिष्टाचार असेल तर त्याला शिक्षा होत नाही, म्हणजेच त्याविरुद्ध गुन्हा होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यामुळे होणारे नुकसान हे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. या स्टोरीमधील लिफ्टमन जो आहे, या लिफ्टमनच्या प्रसंगामध्ये त्याला मानसिक त्रास, दुखापत किंवा त्याचा अपमान झाला असेल याची शक्यता आहे. See the next line. By what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins. म्हणजे see the new word here, slur means stigma or blot, म्हणजेच त्याला आपण कलंक किंवा अपमान असं म्हणतो. आणि त्याच्या विचारानुसार, म्हणजेच त्या लिफ्टमनच्या विचारानुसार पॅसेंजरची ती अशिष्ट वर्तवणूक म्हणजे जणू त्याच्या सामाजिक दर्जाची अवहेलना किंवा अपमान होता. दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द sins for which he would have got a legal redress. See the meaning of this line here. Shins means front part of leg from knee to ankle. From knee to ankle म्हणजे गुडघ्यापासून तर गोठ्यापर्यंतचा पायाचा जो पुढचा भाग आहे, फ्रंट पार्ट आहे, की ज्याला आपण नडगी असं म्हणतो. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? शिन्स. देन द नेक्स्ट वर्ड लीगल रिड्रेस, म्हणजेच कायदेशीर कारवाई. पहा या ठिकाणी या लाईनमध्ये गार्डिनर म्हणतात की ज्या लिफ्टमनच्या नडगीवर, तो जो लिफ्टमन आहे त्याच्या नडगीवर, शिन्सवर जर कोणी लाथ मारली असती, किक म्हणजे लाथ मारणे, तर त्याला इतके दुःख झाले नसते आणि त्या दुःखाचे निवारण कायदेशीर पद्धतीने झाले असते. म्हणजे त्याला जर कोणी लाथ मारली असती तर त्यानं त्याच्यावरती शारीरिक हल्ला केल्यामुळे कायदेशीर कारवाई केली असती. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. आणि ही लाथ मारली त्यामुळे जी शारीरिक इजा झाली असती ती किंवा तो व्रण किंवा ती खून जी आहे ती काही काळानंतर नाहीशी झाली असती. बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट. पण हिअर सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वत्व किंवा स्वतःविषयी असणारा रिस्पेक्ट. और फॅनिटी, नेक्स्ट वर्ड काय आहे? फॅनिटी म्हणजे प्राईड, अभिमान, स्वतःविषयी असणारा अभिमान. म्हणजे आपला स्वाभिमान दुखावला गेला तर आपला संपूर्ण दिवस आपण डिस्टर्ब होतो. means the pain of wound to our self-respect or our vanity may poison a whole day. म्हणजे आपल्या स्वत्वाला जर धक्का लागला किंवा सेल्फ रिस्पेक्ट, व्हॅनिटी, जर आपला स्वाभिमान कुणी दुखावला तर मात्र ती जखम भरून निघत नाही, तर आपला दिवस डिस्टर्ब करते. I can imagine that liftman
denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. See here, लिफ्टमन आणि त्याच्याशी अशिष्टाचाराने वागणारा पॅसेंजर, त्याला प्रत्युत्तर देताना किंवा त्या लिफ्टमनने पॅसेंजरला प्रत्युत्तर म्हणून काय केलं तर त्याला लिफ्टमधून बाहेर ढकलून दिलं आणि त्याचा लिफ्टमनला नक्कीच पश्चाताप झाला असेल, म्हणजेच त्याला त्याचासुद्धा मानसिक त्रास झाला असेल आणि ही किंमत त्याला मोजावी लागली असेल. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट म्हणजे तो त्याचा अपमान झाल्यामुळे पुढचे अनेक तास कुढत बसला असेल. अँड इन द इव्हिनिंग वेन ही रीच्ड होम आणि सायंकाळी जेव्हा तो घरी पोहोचला असेल, ही वूड हॅव रिस्टोर्ड हिज इक्विलिब्रियम मीन्स हिअर इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स किंवा त्याला आपण मानसिक संतुलन असं म्हणतो. बाय नॅरेटिंग द इव्हेंट टू हिज वाईफ ॲज द ओनली वे फॉर हिम. त्यानं घरी गेल्यावरती आपल्या पत्नीवरती या सगळ्याचा राग काढला असेल. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. हिअर बॅड टेम्पर म्हणजे वाईट मनस्थिती अँड बॅड मॅनर्स म्हणजे वाईट वर्तन. सो बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स आर मोर कॅचिंग म्हणजे त्या खूप सहजपणे कॅच केल्या जातात. फेन सर अँथनी ॲब्सोल्यूट bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, that is Fag. Whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer, who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. See, these lines tells us about रिचर्ड सेरिदान. पहा, इंग्रजी लेखक रिचर्ड सेरिदान यांनी द रायव्हल्स या टायटलचं एक नाटक लिहिलेलं आहे. पहा, ते विनोदी असं नाटक आहे आणि त्यामध्ये एक गमतीशीर काल्पनिक प्रसंग त्यांनी वर्णन केलं आहे. या नाटकामध्ये सर अँथनी ॲब्सोल्यूट यांचा मुलगा कॅप्टन ॲब्सोल्यूट एकदा वडील या कॅप्टनला धमकावतात आणि वडिलांनी धमकावल्यामुळे हा कॅप्टन फॅग जो आहे त्या फॅगला धमकावतात आणि हा फॅग खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारतो की जो तरुण लिफ्टमनला फक्त टॉप म्हणतो, की ज्याला त्याच्या मालकाने गुड मॉर्निंग म्हटलेलं नसतं. कारण मालकाची पत्नी ब्रेकफास्टच्या वेळी मालकाला सतावते, त्रस्त करते. तर मालक म्हणजे कोण तर सर अँथनी. कारण त्याच्या पत्नीशी त्याच्या घरातील जी स्वयंपाकीण आहे ती उद्धटपणे वागलेली असते. आणि ती स्वयंपाकीण उद्धटपणे का वागते? कारण
त्या घरातील जी हाऊसमेड आहे म्हणजे मोलकरीण आहे तिनं त्या कुकला स्वयंपाकीणला काय केलेलं असतं, उलट उत्तर दिलेलं असतं. ही रागावण्याची किंवा बॅड मॅनर्सची जी काही शृंखला आहे, चैन आहे, ही अशीच काय होत जाते, मोठी बनत जाते. देन सी द नेक्स्ट लाईन. We infect the world with our ill humorous म्हणजे गैरवर्तन. असंच आपण आपल्या गैरवर्तनामधून संपूर्ण जगाला काय करत असतो, इन्फेक्ट करत असतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. ते कॅलेंडर म्हणजे आपलं घरातलं कॅलेंडर नव्हे, तर कॅलेंडर मीन्स अ कॅलेंडर ऑफ कॉजेस अरेंज्ड फॉर ट्रायल इन कोर्ट. म्हणजेच गुन्ह्यांची यादी, कोर्टातील गुन्ह्यांची यादी असा या कॅलेंडरचा अर्थ होतो. सी द लाईन. Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. म्हणजे कोर्टातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा गैरवर्तन किंवा वाईट वर्तन असणाऱ्या लोकांची जी यादी आहे ती माणसाचा जीवन प्रवाह जास्त प्रदूषित करताना दिसते असे लेखकाला वाटते. सी द नेक्स्ट लाईन. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड मॅनर्ड हजबंड देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोस टेम्पर. सी हिअर द मिनिंग ऑफ दीज लाईन्स. इतर वेळी, सी द लाईन. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड? ब्लॅक आय म्हणजे काय? शारीरिक हिंसा. फ्रॉम ॲन अदरवाईज गुड मॅनर्ड हजबंड. इतर वेळी सद्वर्तनी असणाऱ्या नवऱ्याकडून, पतीकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री, पत्नी सहन करते त्यावेळेस देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोस टेम्पर. मोरोस मीन्स अनहॅपी, संतापी, रागीट व्यक्ती असं त्याचा अर्थ होतो. त्याच वेळेस समाजामध्ये अशा शेकडो स्त्रिया असतात की ज्या रागीट स्वभावामुळे हौतात्म्याचं जीवन जगत असतात. See the next line. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. All the same, the law cannot become the guardian. Guardian म्हणजे संरक्षक of our private manners. आणि आपल्या या प्रायव्हेट मॅनर्सचं संरक्षक कायदा सतत होऊ शकत नाही. पण कायदा आपल्या प्रायव्हेट लाईफमधील शिष्टाचाराचा संरक्षक, गार्डियन होऊ शकत नाही. सी द नेक्स्ट लाईन. डेक्लॉग कुड कव्हर द vast area of offenses and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. See here, decalogue. Decalogue means the 10 commandments. पाहताय, द 10 कमांडमेंट्स. डेक्लॉग याचा अर्थ काय होतो? धर्मग्रंथ की ज्यामध्ये धर्माविषयीची माहिती आहे. देन ऑफेन्सेस. ऑफेन्स म्हणजे गुन्हे किंवा अपराध. सी द लाईन.
Decalogue could cover the vast area of offenses. म्हणजे या ठिकाणी गुन्हे, अपराध आणि असा कोणताही धर्मग्रंथ डेक्लॉग नाही आहे, अस्तित्वात नाही की ज्यामध्ये अशा अनेक छोट्या छोट्या अपराधांचा समावेश होऊ शकतो. म्हणजे थँक्यू म्हटलं नाही तर तो एक मोठा अपराध आहे आणि त्याची नोंद आपल्या धर्मग्रंथामध्ये आहे असं नाही. देन there is no court that will administer a law which govern our social civilities. आणि तसेच न्यायालय असा एखादा कायदा अंमलात आणू शकत नाही, अस्तित्वात आणू शकत नाही की ज्यामध्ये या छोट्या छोट्या दुर्वर्तनावरती, वाईट वर्तनावरती नियंत्रण आणता येईल. But though we are bound to endorse the verdict against the lift man, most people will have a certain sympathy with him. Here, endorse means to express support, म्हणजेच समर्थन करणे. Then verdict means judgment, म्हणजे निर्णय. लिफ्टमन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचे समर्थन आपण जरी करणे बांधील असलो तरी त्याच्याविषयी सहानुभूती दर्शविणारे काही लोक, बरेच लोक समाजामध्ये असतील. While it is true that there is no law that compels us to say please. त्याचबरोबर हेही सत्य आहे की आपण प्लीज म्हटलं पाहिजे असं काही या ठिकाणी कायदा आपल्याला सक्ती करत नाही. There is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. See here, social practice म्हणजे या ठिकाणी समाजातील संकेत. कोणत्याही कायद्यापेक्षा दॅन लॉ, कोणत्याही कायद्यापेक्षा जुना आणि पवित्र असणारा असा घटक म्हणजे सोशल प्रॅक्टिस, की ज्याला आपण सामाजिक संकेत असं म्हणतो, तो अस्तित्वात आहे की जो आपल्याला सभ्यता म्हणजेच गुड मॅनर्स पाळण्याची शिकवण देतो. Then see the next line, and the first requirement of civility is that we should acknowledge a service. We should acknowledge a service. Here acknowledge means a service, म्हणजे मिळालेल्या सेवेबद्दल आपण जर एखाद्याकडून काही सेवा घेतली तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया, जसे की आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, ही फर्स्ट रिक्वायरमेंट आहे. प्लीज अँड थँक्यू याच्याद्वारे समाजाचा सुसंस्कृत घटक म्हणजेच सोशल बीइंग म्हणून आपण समाजाचे देणे चुकते केले पाहिजे किंवा समाजाचे देणे चुकते करण्याचा, परतफेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कशाच्या साहाय्याने? ओनली सेईंग प्लीज अँड थँक्यू. नाव सी द नेक्स्ट लाईन. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज सोशल बीइंग्स. म्हणजे या ठिकाणी प्लीज अँड थँक्यू आर द polite words. Here we have to use them. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly.
Here they means words like please and thank you means polite words. Are the courtesies. courtesies म्हणजे सौजन्यशील किंवा शिष्टाचारयुक्त. म्हणजे जीवनरूपी रथ, आपल्या जीवनाचा रथ म्हणजेच आपण जीवन जगत असताना आपलं जीवन सुरळीतपणे जगण्यासाठी चालण्यासाठी हा रथ चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी आपली भाषा, आपले बोलणे नेहमी स्नेहपूर्ण, सौजन्ययुक्त विथ कर्टसी असलं पाहिजे. दे पुट अवर इंटरकोर्स upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. Here the service. Because of the use of polite words, our communications, that is conversations, becomes friendly instead of superior dictating to inferior. म्हणजेच वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे असत नाही. जर आपण या ठिकाणी रिक्वेस्टिंग म्हणजेच पोलाईट वर्ड्सचा वापर केला तर इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड फेअर ही कॅन हॅव द सर्विस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग्ज इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. हिअर रिसेंटमेंट म्हणजे ॲंग्री म्हणजेच राग किंवा रागीट स्वभाव. द सर्विस म्हणजेच एखादी सेवा व्यक्त केली असता जर ती स्वखुशीने आणि गुड फिलिंग्ज म्हणजे चांगल्या भावनेने मिळत असेल तर रिसेंटमेंट म्हणजे रागवण्याची आवश्यकता असणार नाही. पण अशा वेळेस समाजात काही वल्गर पर्सन असतात, वल्गर माइंड असणारे म्हणजेच विकृत प्रवृत्ती असणारे लोक असतात की जे ती सेवा गुड मॅनर्सनं किंवा या ठिकाणी शिष्टाचारानं मिळवण्याऐवजी ते जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. ओके, सी द रिमेनिंग पार्ट in next video.